मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासाठी त्यांचं स्वागत करते. तर आता चालू आहे डेकोरेशनची तयारी, म्हणजे वेलकमसाठी. आणि आई आणि माझ्या नणंदबाई आहेत त्या गेल्या घ्यायला, आणि म्हणजे त्या लवकर गेल्या, नंतर 10,000 आहेत घ्यायला, कारण 10 पण सोबत गेले असते तर लगेच रिटर्न लगेच रिटर्न आणा म्हणजे यावं लागलं असतं. म्हणून मग दादा म्हटले की तुम्ही जा, मी बरोबर टाईमवर तुम्हाला घ्यायला येईल असं. मग आई 10 वाजता गेल्या. मी सगळं आवरलं, आता जस्ट पोछा वगैरे मारून सगळं आवरून झालेलं आहे. जेवण बाकी आहे सगळ्यांचं, पण बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे. आणि आता वेलकमची तयारी. आणि हे आहे तर सगळं डेकोरेशन सामान घेऊन आले, जसं की बलून वगैरे. आणि हा ब्लॅक बलून वगैरे तो कमी आहे, पण डेकोरेशन करते ते म्हणजे व्हाईट आणि पिंक कलरचं, म्हणजे तेच बलून आणलेले आहेत. आणि हा ब्लॅक थोडंसं आणलेले आहे, थोडंसं नवीन काहीतरी पाहिजे म्हणून. आणि इकडे इशूचं बलून फुगवायचं चालू आहे. ती पूर्ण हेल्प करते, मोठी जी झाली ना आता सगळे काम एकदम व्यवस्थित करते. तर तर तिने एवढे बलून फुगून झाले तिचे, बघू शकता तुम्ही. आणि 2 गोल्डन, 2 ब्लॅक आणि 2 पिंक आणि 1 व्हाईट, एवढे बलून फुगून झाले तिचे. इकडे हा बाकीचं सामान आहे अजून एवढे बाकी. आणि तिचं बघायचं चालू आहे तारक मेहता इकडं, हो ना. गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग. एक्साइटेड आहे? किती एक्साइटेड आहे? खूप खूप खूप. फक्त पाऊस नको यायला, हो ना. पावसाचं वातावरण आहे. हो ना ग. आणि गाईज खूप पावसाचं वातावरण आहे. मला बाहेर रांगोळी पण काढायची होती, मस्त बेबीचा फ्रॉक असं काहीतरी मस्त थीम, म्हणजे मी विचार करून ठेवला तर कशी रांगोळी काढायची आहे. पण पावसाचं वातावरण आहे, पाऊस आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी बाहेरचं डेकोरेशन काहीच करणार नाही. जेव्हा ते तिथून निघतील तेव्हा चालू, म्हणजे जे जमलं तेव्हा ते करून देईल. तर आणि आता पटकन मी बलून फुगवते. तेवढ्यात मी आता फुलं वगैरे घेऊन आणले आहेत, बलून फुलं वगैरे सगळं सामान. आणि आईने पण इथून गावातून बाकीचे फुलं आणलेले आहेत, आणि त्यांनी पण आता फुलं आणले. तर आता पटकन डेकोरेशन करतो, आणि जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मम्मी मी तुझ्याकडे बसतो, जिथं फुलं कर. मी इथं आणते ना फुलं, चालेल, कारण हां तिला बलून फुगवत आहे, तो पण ते गाठणी मारतायत म्हणून ती बोलवते मला. तर आता पटकन पण पावसाचं पण खूपच वातावरण आहे. तर चला. किती थंड आहे. आणि इशू किती एक्सायटेड आहे नायरा घरी येते. तर मला पण असं होतंय ते केव्हा घरी येईल केव्हा. आणि चला आता उशीर होऊन जाईल, पटकन आता आवरू. तर गाईज यांनी मला हे फुलं आणलेले आहे. त्याच्यात आहे तर येलो आणि ऑरेंज असे झेंडूचे फुलं आहेत, आणि इकडे गुलाबाचे पण फुलं आहेत. कारण डेकोरेशनसाठी हे पण लागणार होते, म्हणून त्यांना सांगून दिले होते कोणते फुलं आणायचे असं. आणि यांनी हे आणले मला बाजारातून, आणि आईने हे आणले गावातून. तर आईने व्हाईट आणि पिंक कलरचे फुलं आणलेले आहेत. आता ते सगळे पाकळ्या वेगळ्या करते, व्हाईट एका साईडला करते, पिंक एका साईडला करते, झेंडूचे एका साईडला करते, म्हणजे मला जे डेकोरेशन करायचं त्याला सोपं जाईल. तर गाईज मला फुलांच्या पाकळ्या करून करून माझी मान दुखून आली आहे. आणि इकडं मम्मीचं बी चालू आहे. हो गाईज, म्हणजे झेंडूचे फुलं पाकळ्या करून झालेले आहेत. मग आता मी इकडे झेंडूचे फुलं झालेले आहेत. ये इथं व्हाईट फ्लावर्स, ये इथं पिंक रोज, आणि कोणते तरी हे झेंडूचे येलो, पिंक रोज आणि जास्वंदीचे. हां, आणि ये कोणते ऑरेंज झेंडू. आणि आता मी बलून्स फुगवते, कारण की माझी मान दुखून आली. हे करून
आणि इकडं आम्ही टीव्ही बघतोय लाफ्टर शेफ. सोबत. लाफ्टर शेफ बघायचं चालू आहे का? तुम्ही बघता का लाफ्टर शेफ? हे पण कमेंट करून नक्की सांगा. खूप छान वाटतं, एंटरटेनिंग. बाहेर का बरं गेली का ताई? फ्रेश होण्यासाठी. कंटाळली ना? कंटाळा येतोय. झालं जास्त होऊन जातील उलट. अगं असू दे ना, आपल्याला करायचेच ना. ओके पकड. माय अगं मम्मी दिसत सगळ्यात मोठं टास्क म्हणजे गाठ मारायचा. मम्मी आता आपण फ्लावर्स आपले होऊन गेले ना फ्लावर्स? होऊन गेले ना? हो. बलून तिकडे उडून जाईल. उडतर. म्हणजे काय सांगते तू? होऊन गेलं म्हणजे काय करायचं? फ्लावर्स होऊन गेले. हो, हे बघा इकडे झेंडूचे येल्लो फ्लावर्स, इकडे ऑरेंज फ्लावर्स, इकडे रोज, इकडे व्हाईट फ्लावर्स. हे पण झाले. कर ना तू, आण पटापट. तू फुगून आण. मी लाईट इतकी जाते. परत 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 तू माझ्याकडे फुगून आण. मी लगेच गाठ मारून देते. लोक आण ना इकडे, आण इकडे. सांग माझ्याजवळ. कोण बिचारी? इशूताई बिचारी मदत करते ना मला. आवडतं तुला हेल्प? इथं घुसून जायला पाहिजे ना, त्याची माशी नट दिली ना. आवडतं तुला हेल्प करायला? बघ स्टॉप केलं का लगे आवडलं. स्टॉप करत नको, पुढे हात ठेवायचा नाही इशू. तर काही वेळ थोडासा कमी राहिलेला आहे, कारण दादा जात आहे घ्यायला आता. म्हणून मी आणि इशू पटापट डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि पूर्ण काही शेअर केलं नाही. जेवढं झालं तेवढं. आता इथं मी वेलकम नाव काढायचा प्रयत्न करते. जसं येईल तसं आपण पटापट करतो. वेळ कमी. इकडे बघा किती पसारा झालेला आहे. आणि नाव मम्मीचं काढलेलं समजेल ते बरोबर थोडं. VW समजत नाही मम्मी तुझा. नवीन ट्राय करा. ये इथं पसारा, इथं मम्मी. आता इकडनं तुम्हाला मी दाखवते. हे बघा, पहिले इथं वेलकम. माहिती आता कुंकूचं चालू आहे. पाय कुंकू ठेवायचे. तुम्हाला वाटत असेल हा सर्कल कसा केलेला आहे, तर प्लेटला असं रुमाल टाकलेला आहे आणि मग असं गाठ मारून मी फ्लावर्स लावून दिले. मग इकडनं असे 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 असं 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 असं. इकडनं असे बलून्स. बघ इथं बलून्स लावलेले आहेत. इकडं मम्मी इकडं बघ. सॉरी गाईज, पण उशीर होत आहे. बलून पण राहत नाही आज. काय झालं काय? हां, आणि टेप बी कशी काय माहीत. आता इकडं आम्ही असे स्प्रिंकल्स टाकलेत. मग इथं बेडवरती ना आम्ही एकदम छान टेडी वगैरे सिम्पल डेकोरेशन करून घेतलं. मग आता सांगा तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं. मम्मी तुला डेकोरेशन कसं वाटलं? खूप छान वाटलं, पण काही एवढी होते ना तर मी विचारूच नको. हा आहे ताट. इथं पोळी आहे. पोळी उचलते मी एक. मग इथं पाणी ठेवलेलं आहे. आणि मग इकडे ताट थोडेसे टाकायला फ्लावर्स आहेत. आणि इथं मी डेकोरेशनसाठी थोडेसे ठेवून दिलेले. तर मम्मी इकडे रांगोळी काढते. मम्मी कलरफुल नाही आणले? वेलकम नाव काढते. काही डेकोरेशन झालेलं आहे कम्प्लीट आणि ते पण येऊन गेले फाट्यावर. तर आता इथंच असतील. आता इशू ते शूट करेल शॉर्ट व्हिडिओ. आणि मी आणि इशू दोघंजणी पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे. इकडे थोकून गेलो. ते सुद्धा केलेली, ते येऊन गेलेले आहेत म्हणून तयारी केली. नंतर करू. आता आधी यांचं वेलकम करून घेऊ. मग तुम्हाला नायरा दाखवायला चला पटकन. काही आली जयू आणि आपली नायरा आली आहे. त्यांचं छान असं वेलकम पण झालं. आणि काय झालं, ती झोपायची वेळ होती नायराची, तेव्हाच इकडे यावं लागलं. म्हणून थोडीशी अनकम्फर्टेबल होती. आणि एवढ्या 2 महिन्याची होऊन गेली तेव्हा इकडे आली. थोडंसं कम्फर्टेबल नव्हतं म्हणून रडत होती. आता झोपली. इकडे इकडे झोपवते.
इकडे इशू तिला झोपवते. आई सांगताय तिला हळूहळू कर. आई तुम्हाला डेकोरेशन आवडलं? कसं होतं? इकडे झोपवते. आता हे आवडावं लागेल. डेकोरेशन आवडलं का? आवडलं ना? तर आता हा सगळा पसारा आता आवरावा लागेल. बलून सगळे निघून गेले. आता पटकन आवरू. आणि जयूच्या इकडे बॅग्स सगळ्या. तर इकडे लाडू आहेत. तर लाडू द्यावे लागतात डिलेवरीनंतर. सासरी येतो तेव्हा. तर इकडे लाडू आणलेले आहेत. इकडे त्यांचे बॅगा वगैरे. इकडे आहे का अशी पद्धत की डिलेवरी झाली की माहेरून लाडू आणावे लागतात. पूर्ण गावात वाटावे लागतात. आमच्या इथं आहे तशी पद्धत. लाडू आणि जे जवळचे आहे त्यांचे नारळ कुंकू वगैरे असं देतात. आणि डिलेवरीनंतर तर ते त्यासाठी लाडू पण घेऊन आले आता.